नाफेडच्या कांद्याचे बाजारभाव वाढले असा एक मेसेज कालपासून फिरतो आहे. आणि हे बाजारभाव तब्बल 2850 रुपये झालेत असं त्या संदेशामध्ये आहे. आता हे नक्की काय आहे, किती वाढलेले आहेत, खरंच त्यातनं कांद्याला काही फायदा होईल का? दुसरा प्रश्न आहे की शेतकरी विचारतायत की नाफेडचा कांदा कधी बाजारात येईल आणि त्यामुळे आमचं काही नुकसान होईल का? या संदर्भात आणि एकूणच कांद्याच्या परिस्थितीबद्दल तुमच्या सर्व शंकांची उत्तरं आजच्या या स्वातंत्र्य दिवसाच्या विशेष भागामध्ये आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार. ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 15 ऑगस्ट, वार आहे शनिवार, 2026 हे साल आहे. भारतीय स्वातंत्र्य दिनाचा हा 80वा स्वातंत्र्य दिन आहे भारतीय स्वातंत्र्याचा. आणि या सर्व स्वातंत्र्याच्या या चांगल्या आणि आनंददायी पवित्र दिवसानिमित्त माझ्यातर्फे आणि ॲग्रोशिवार परिवारातर्फे आपल्या सर्व शेतकरी बांधवांना, ॲग्रोशिवारच्या वाचकांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. हा स्वातंत्र्य दिवस चिरायू हो, संविधानाचं आणि जनतेचं राज्य कायम राहो आणि सगळ्यात महत्त्वाचं आगामी काळामध्ये तुम्ही इतके जागृत होत की तुम्हाला बाजारभाव ठरवण्याचं स्वातंत्र्य मिळो, या सदिच्छा आपण व्यक्त करू. आणि या संदर्भात आम्ही जागृत राहून आमच्या शेतमालाचा बाजार किंवा त्याचा भाव ठरवण्याचं स्वातंत्र्य घेऊ, असाही एक संकल्प करूया. आणि आता पुढचा व्हिडिओ सुरू करतो. तर काल सायंकाळी 7:30-8च्या सुमारास अनेक ठिकाणी काही चर्चा सुरू झाली. अचानक कुठेतरी एक मेसेज आला 2885. मग कोणीतरी विचारतं काय मेसेज आहे. मग दुसऱ्यांना कोणीतरी सांगितलं की नाही 2885 नाही, हा 2850 आहे. मग कोणीतरी म्हणाला की हा नाफेडचा भाव आहे. साधारण 8:30-9 वाजेपर्यंत काही शेतकऱ्यांनी मला आपला जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे आणि आपण आंदोलनासाठीचे जे काही शेतकरी आपल्याशी जोडले त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. काहींनी फोनही सुरू केले की नाफेडचा कांद्याचा दर आता, नाफेडचा आणि NCCFचा कांदा खरेदी दर आता वाढलाय का? एरवी शनिवारपासून वाढत असतो. मग मी पण फोनाफोनी सुरू केली. नाफेड NCCFचे जे खरेदी केंद्र चालक आहेत, काही APOचे किंवा सहकारी सोसायट्यांचे संचालक आहेत, असे काही शेतकरी माझ्याही संपर्कात होते. आणि त्यांना फोन केला तर ते म्हणाले की त्यांचं जे पोर्टल आहे तोपर्यंत, म्हणजे काल फोन करेपर्यंत तरी त्या पोर्टलवर असे कुठलेही बाजारभाव अपलोड झालेले नाहीत, अशी कुठलीही माहिती आलेली नाहीत. अनेकांनी असं सांगितलं की आम्हाला मुंबईवरनं कळालं, आम्हाला दिल्लीवरनं कळालं, आम्हाला अमुक ठिकाणून कळालं. नाही, नाफेडचे बाजारभाव 2850 रुपये होणार आहेत शनिवारच्या खरेदीपासून. आणि त्याला फक्त अजून काय पुढची प्रोसेस झालेली नाही, पण ही कन्फर्म बातमी येऊ शकते. थोडक्यात काय, नाफेडच्या कांदा खरेदीचे दर जोपर्यंत डोका प्रसिद्ध करत नाही किंवा जोपर्यंत नाफेड आणि NCCFचे संचालक आहेत ते अधिकृतपणे जाहीर करत नाहीत, तोपर्यंत ते वाढले आहेत असं समजण्याचं किंवा त्यावर विश्वास ठेवणं कितपत योग्य आहे, या संदर्भात शंका असल्यानं सध्या तरी या दरवाढीच्या संदर्भात अधिकृत कुठलीही बातमी नाही. पण मग नाफेडचे दर वाढले असते तर आपल्याला फायदा झाला असता का झाला असता? तर नाफेडचे दर खरंच 2700-2800 रुपये जर झाले तर नाशिक जिल्ह्यामध्ये चांगल्या क्वालिटीचा जो कांदा आहे तो आता ऑलरेडी, कालचे जर बाजारभाव जर तुम्ही बघितले तर ते 30 रुपये 35 रुपये असे जात आहेत. अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, पुणे आणि सोलापूर या ठिकाणी सुद्धा बाजारभाव जे आहे ते नाफेडच्या दराच्या बरोबरीने आहे. त्यामुळे नाफेडचा दर 2800 झाला तर त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल की ज्यांनी गोडाऊनमध्ये घाणेरडा कांदा भरलेला आहे, नाफेडचे ज्या भ्रष्टाचारांच्या बद्दल सांगतो, आणि त्या कांद्याची जे आहे ते काळ्याचं पांढरं करून गव्हर्नमेंटकडनं पैसे लाटण्याची शक्यता आहे. हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये ठरेल.
तुमचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि मलाही त्या संदर्भात मी आधीच उत्तर दिलेलं आहे परवाच्या व्हिडिओमध्ये, पण तरी पण मला काळजी वाटते, म्हणून मला असं वाटतं की तुम्हाला ते उत्तर द्यावं. आणि तो प्रश्न आहे की नाफेडचा कांदा कधी बाजारामध्ये येऊ शकतो. नाफेडचा नाफेडचा कांदा कधी बाजारात येणार या संदर्भात आपण त्या व्हिडिओमध्ये आधीच सांगितलेलं आहे. आणि सोबत नाफेडच्या काही गोडाऊनमध्ये काय काय भ्रष्टाचार चालतो तेही आपण सांगितलेलं आहे. आता पक्की बातमी जरी नसली तरी खात्रीशीर माहिती अशी आहे आतल्या गोटातली किंवा या सगळ्यातनी, तर नाफेडचा कांदा या आठवड्यात, म्हणजे हा आठवडा संपताना त्याची तयारी बाजारात आणण्याची तयारी होऊ शकते आणि पुढच्या आठवड्यात म्हणजे येत्या 8 ते 10 दिवसात नाफेडचा कांदा बाजारात येऊ शकतो. अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं आणि मी पण असं सांगितलं की नाफेडचा कांदा साधारण सप्टेंबर नंतर बाजारात येतो, पण कुठल्या क्वालिटीचा? ए ग्रेड क्वालिटीचा. यंदा काय झालंय की जो URS क्वालिटी किंवा जो बिलो ॲव्हरेज जो कांदा आहे 30 mm पेक्षा कमी किंवा 35 mm, तो कांदा काही गोडाऊनमध्ये 50% तर काही गोडाऊनमध्ये 80% खराब झालेला आहे. आणि हाच कांदा खराब होतो आहे आणि त्याची झळ कुठेतरी गव्हर्नमेंटला होती आहे. मीडिया पण त्याच्यात दखल घेऊन बोंबाबोंब सुरू आहे या सगळ्या याच्यात. आणि त्याचा या भ्रष्टाचाराचा आरोप आपण त्याच्यात अडकू नये त्याआधीच हा कांदा बाहेर आणावा असं पण त्यामध्ये आहे का, अशी पण एक शंका आहे. कारण काही पण असतील तर हा कांदा बाजारात आल्यानंतर तुमचे बाजारभाव पाडणार नाही. कारण हा सडका कांदा समजा नाशिकच्या गोडाऊनहून प्रवासामध्ये गरम असतं ते सगळं, म्हणजे कंटेनर असेल तर ते 5 ते 6 दिवस किती टिकेल आणि कुठपर्यंत तो जाईल आणि त्या बाजारामध्ये काही तो विक्री होईल का, आणि खरंच चांगल्या क्वालिटीचा माल आता डिमांडमध्ये आहे, त्यामुळे हा सडलेला कांदा कोण विकत घेणार असा प्रश्न आपण मागेच सांगितलाय. त्यामुळे त्याची काळजीचं कारण नाही. होय, नाफेडचा कांदा येणार आहे बाजारामध्ये, 8 ते 10 दिवसात येईल. त्याची तारीख जेव्हा पक्की ठरेल तेव्हा मी सांगेन, कदाचित उद्या सांगेन, परवा सांगेन. आपल्याकडे माहिती आल्यानंतर सांगायला हरकत नाही. आता ही अधिकृत पक्की माहिती नाही, पण जी काही संस्थांकडनं आलेली आहे, काही नाफेडच्या किंवा तिथल्या काही सोर्सेसकडनं आलेली माहिती आहे, त्यावरनं मी हे तुम्हाला सांगतोय. पण पुढच्या आठवड्यामध्ये नाफेडचा कांदा येईल आणि तुमचे भाव खूप पडतील किंवा आणखी काय होईल या संदर्भात काळजी करायचं कारण नाही. सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आत्ताचा जो तुम्हाला आणि आम्हाला जो चॅलेंज किंवा आव्हानात्मक आहे तो म्हणजे या आठवड्यामध्ये कांद्याचे बाजारभाव सरासरी 25-26 रुपये गेलेले आहेत महाराष्ट्रामध्ये. ते एवढेही नसतील, 25-26 आहे. मी तुम्हाला महाराष्ट्राची सरासरी वाचून दाखवतो, माझ्याकडे आकडे आहे. महाराष्ट्रामध्ये 22 रुपये गेलाय सरासरी आणि एक नंबरचा कांदा 3000 पर्यंत गेलाय. पण एरवी जो कांदा आहे, उन्हाळी कांदा ज्याला म्हणतो, तो अवघा 25च्या पण खाली आहे, 2490 रुपये गेलाय. आणि संपूर्ण भारतामध्ये कांद्याची जी सरासरी आहे ती आता आहे 2700 रुपये आहे सगळ्या भारताची. ते यावरनं खूप कांदा वाढलेला आहे, कांद्याचे बाजारभाव वाढलेत आणि कांदा बाजारात आल्यानंतर गृहिणींचं बजेट बिघडतं, कोणी महागाई वाढवतं. या संदर्भात माध्यमांचा जो ओरडा चालणार आहे, काही माध्यम आहे जे की शेतकरी विरोधी असं नाही, पण त्यांना कळत नाही. मी बघितलं, मी स्वतः मुंबईमध्ये दिल्लीमध्ये काम केलेलं आहे. लहान लहान पोरं असतात, पोरी असतात, पण त्यांना काय क्लिकबेट किंवा त्या व्हायरल याच्यासाठी ते माहिती पाहिजे असते. मग ते कुठून तरी माहिती घेतात, एक ग्राफिक तयार करतात, मग ते त्यांच्या चॅनल असेल नाहीतर कुठला डिजिटल मीडिया असेल त्या टाकून देतात, गृहिणींचं बजेट बिघडलं अमुक तमुक. कारण त्यांनी मुंबईच्या दादरमधनं 60 रुपये 70 रुपयाला सडका कांदा विकत घेतलेला असतो किंवा परळमध्ये, तेवढंच माहिती असते. तर त्यामुळे अशा बातम्यांमुळे दुर्दैवानं काय होतं की खरंच इकडे शेतकऱ्यांचं, गृहिणींचं बजेटचा काही प्रश्न नाही, पण शेतकऱ्यांचं बजेट बिघडतं.
त्यामुळे यंदा आपण गेल्या काही दिवसांपासून आपणही काही आपल्या पद्धतीने आंदोलन करतो आहे. आपल्याही शेतकऱ्यांचा ग्रुप आहे आणि आणखी जोडले जात आहे. सगळ्या शेतकऱ्यांना एक कडकडीत आव्हान आहे, कळकळीचं आहे आणि एक आपण पाऊल उचलणार आहोत. ते म्हणजे कुठलंही माध्यम, वर्तमानपत्र असेल, चॅनल असेल, न्यूज चॅनल असेल, कुठला डिजिटल मीडिया असेल, न्यूज चॅनलचा डिजिटल मीडिया असेल, आणखी कोणी युट्यूबर असेल की ज्यांना गृहिणींच्या आणि महागाईच्या संदर्भात काळजी आहे, काही गोदी मीडियावाले आहेत. एका गोदी चॅनलनं काल सुरू केलाय, त्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय, प्याज कितनी बढ़ेगी अब और, असं सुरू केलंय त्यानं. तर असं जे चॅनल, जे माध्यम असं करतील, त्यांच्यावर कांदा उत्पादक शेतकरीच नव्हे तर सर्व शेतकरी असे पेपर विकत घेणार नाहीत, असे चॅनल बघणार नाहीत, त्यांच्यावर बहिष्कार घातला जाईल सार्वजनिकरित्या. असं आंदोलन आपण सुरू करतोय. आणि असं चॅनल किंवा असं युट्यूबर किंवा असं वर्तमानपत्र जर बातम्या देताना जर तुम्हालाही दिसलं तर तुम्ही तिथून बहिष्कार घाला, असं मी खुलेआम आवाहन करतोय. मी स्वतः माध्यमकर्मी आहे आणि पत्रकार आहे, त्यामुळे माझा काही कुठल्या माध्यमांवर विरोध नाही. उलट आमचे सगळे व्यवसाय बंधू आहेत. प्रश्न काय आहे की तुम्हाला मागच्या काही 10-12 वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या समस्याऐवजी भलत्याच काही गोष्टी कळत आहेत. सामान्य आणि शेतकरी असतील यांच्या समस्यांकडे तुमचं दुर्लक्ष होत आहे माध्यमांचं. त्यामुळे अशी माध्यमं जी आपली बाजू मांडत नाही तर त्यांच्यावर बहिष्कार घालावा. दुसरी गोष्ट, व्यापारी वर्ग पण बरेचदा एक साधारण 8 ते 10 दिवस नाफेडचा कांदा जेव्हा येतो तेव्हा बाजारात भाव वाढलेले असतात. तुम्हाला आणखी एक क्लुप्ती सांगतो. काही व्यापारी चॅनल आहेत, त्यांनी बोंब सुरू केली आहेत. आता आडत्यांनी ठेवलेले किंवा व्यापाऱ्यांनी ठेवलेले बरेच चॅनल असतील, ते सांगतील की आता भाव पडणार आहे, पडू शकतात, काही हे करू शकतात. आता प्रश्न असा आहे की ज्या दिवशी नाफेडच्या आडून जर कुठले व्यापारी आडते बाजार भाव पाडत असतील तर त्यानंतर पुढचे 10 दिवस कांदाच नेऊ नका, असं पण एक आंदोलन करायचा विचार आहे. आणि शेतकरी आणि हे जे नवीन जेनजीवाले शेतकरी आहेत त्यांची संमती आहे. त्यामुळे 2 प्रकारचे आंदोलनं होतील. पहिली गोष्ट, माध्यमांवर बहिष्कार टाकला जाईल आणि दुसरी गोष्ट, आमचे जर कोणी बाजारभाव पाडणार असतील तर त्या बाजारावर आम्ही बहिष्कार टाकू, असा निर्धार आपल्याला करायचा आहे शेतकऱ्यांना. या संदर्भात आपण लवकरच ऑनलाईन मीटिंग, बैठका जर तशी वेळ आली तर घेणार आहोत. आपला ग्रुप आहे, कुणाला जॉईन व्हायचं असेल तर मी लिंक देईनच. सध्या तरी तुम्ही व्हॉट्सअप चॅनलला तातडीनं जॉईन करून घ्या, तिथेच मी या संदर्भातला संवाद साधेल. अनेक शेतकरी आपण एकत्र आहोत. काही शे नाही, काही हजार नाही, काही लाख शेतकरी आहेत. एक पेपर अलीकडे नाशिक जिल्ह्यामध्ये एखादा पेपराचा खप किती माहिती का? 2,000-5,000. तुम्ही जर बहिष्कार केला तर तो दुसऱ्या दिवशी कोलॅप्स होईल आणि तुमच्या पाया पडतील. मग त्याचे जे व्यापाऱ्यांनी ठेवलेले जे पत्रकार आहेत, 500 रुपये 200 रुपये घेऊन त्यांच्या बातम्या देणं किंवा नाफेडच्या बाजूनं किंवा दिल्लीमधून नाफेडला किंवा सरकारी पद्धतीनं बातम्या देणं आणि कांदा वाढलाय असं सांगणं, या संदर्भातलं जर कोणी करत असेल, उद्योग करत असेल, लाडालाडानं, प्रेमाप्रेमानं कोणाच्या पोटी, तर शेतकरी सहन करणार नाही. आणि या संदर्भात अनेक संघटनांनी इशारा दिलेला आहे. पण बरेचदा शेतकरी म्हणतात की नाही, आता आम्हाला न्याय मिळण्यासाठी आपणच एकत्र यायला पाहिजे, आम्हाला कुठल्याही पक्षाचं वगैरे आम्हाला काही बॅनर नको. तर हा एक भाग आहे. गंमत म्हणजे नाफेडचा कांदा बाजारात आल्यानंतर नाफेडचा घोटाळा करणाऱ्यामध्ये व्यापारी आडतेच आहेत, आजही करत आहेत. चांगले व्यापारी नसतील पण जे आहेत ते आहेतच ना. आणि हेच व्यापाऱ्यांचीच गोडाऊन भाड्याने दिली गेली आहे नाफेडला. पैसे दोन्ही बाजूनी नाफेडचे व्यापारीच कमवत आहेत. आणि आणखी गोष्ट, नाफेडचा कांदा बाजारात आल्यानंतर त्याचं टेंडर कोण भरतं माहितीये का? व्यापारीच भरतात. मग व्यापाऱ्यांना बाजारभाव पडण्याची एवढी जर काळजी असेल तर त्यांनी आपल्या व्यापारी बांधवांना आवाहन करावं की बाबा ये टेंडर मत खरीदो. नाफेडचं एक एमसीसीएफचं एक टेंडर कॅन्सल झालंय बांधवांनो आत्ता, त्याचं लेटर पण आहे, मी टाके याच्यामध्ये असेल तर मी हे करेन. तर हे टेंडर दलालांचं,
ब्रोकरचं किंवा व्यापाऱ्यांचं टेंडर काढलं जातं. नाफेडचा कांदा व्यापारीच बाजारात आणतात, हे तुम्ही लक्षात घ्या. व्यापारी, दलाल किंवा आडते जर नसतील, जे कोणी असतील, नाशिकचे नसतील तर कुठले तिकडचे असतील, दिल्लीचे असतील, यूपीचे असतील, दक्षिणेचे असतील, जे कोणी असतील, महाराष्ट्राचे व्यापारी चांगले असं समजू आपण. पण अशा वेळेस व्यापाऱ्यांचा एक गट नाफेडचे कांदा खरेदी करतो, नाफेडच्या कांद्याचं कंत्राट घेतो, आणि दुसरा गट त्याचाच भावबंद असतो. तो नाफेडमुळे कांद्याचे भाव पडले असं सांगून तुमचे कांद्याचे भाव पाडतो आणि एक गॅप तयार करतो 8 दिवस. या 8 दिवसामध्ये तुमचे 5 रुपये जरी भाव पडले किंवा पाडले तरी तो प्रचंड साठा करून त्याच्या पुढच्या महिन्याची तयारी करतो, कारण यंदा कांदा कमी आहे. त्यामुळे आता आपण जे सल्ले देतो आहोत मेंबरशिप व्हिडिओमध्ये किंवा याच्यामध्ये, ते तुम्ही फॉलो करा. घाईघाईनं बाजारभाव वाढतच आहेत, तुमच्या गरजेनुसार विकायलाच पाहिजे. पण बाजार जर जेव्हा पडत असतील, एकही कांदा बाजारात आणू नका. तुमच्या घरी पाया पडत येतील. एक शेतकरी म्हणाला की माझ्या घरी व्यापारी आला आणि त्याला मी 30 रुपयांनी कांदा विकला, अशी स्थिती येईल. आज भारतीय स्वातंत्र्य दिवस आहे. या स्वातंत्र्य दिवसाच्या मुहूर्तावर ॲग्रोशिवार येणाऱ्या काळाचं संघटन आणि त्याची अधिकृत जी काही आपण घोषणा करणार आहोत त्या संदर्भातची पूर्वतयारी म्हणून हा व्हिडिओ आणि हे वक्तव्य तुमच्यासाठी सार्वजनिक करत आहे. येणाऱ्या काळात सगळे शेतकरी एकत्र करून त्यांची एक मोठ बांधून एक संघटन तयार करावं, अशी अनेक शेतकऱ्यांची इच्छा आहे. मला शक्य झालं, माझं काम पत्रकारितेचं आहे, माहिती देण्याचं आहे. मी कुठलाही नेता नाही, मला आमदार खासदार व्हायचं नाही किंवा राजकारणाशी मला काहीच घेणं नाही. पण वेळ आली तर मागे पण आपण जे आंदोलन जाहीर केलं होतं आणि त्यानंतर व्यापाऱ्यांची चाल, मार्केटची चाल बदलली होती. सगळेच व्यापारी वाईट आहे असं म्हणणं नाही आहे. अनेक मराठी शेतकऱ्यांची मुलं ते व्यापार करतायत, ते प्रामाणिकपणे करतायत. पण बरेच गोष्टी त्याच्यामध्ये काही आहेत, तर त्यांना आणि या चुकीच्या गोष्टी करणाऱ्या माध्यमांना आम्ही कळकळीचं आव्हान नाही करणार कुठल्या माध्यमांना की बाबा नका हो आमची बातमी छापू. आम्हाला काही घेणं देणं नाही आहे, कारण आम्हाला माध्यमं नसतील तर आमच्यामध्ये फरक पडत नाही. सोशल मीडियाचं बऱ्याच गोष्टी आमच्या हातात आहे. त्यामुळे आम्ही लोकांच्या मताचे आहोत. आमच्यामुळेच शेतकऱ्यांची सकाळ उगवते किंवा पहाट होते, किंवा आमच्यामुळेच त्यांना दिव्यत्व प्राप्त होतं. आमच्यामुळेच शेतकऱ्याचा किंवा सगळ्या महाराष्ट्राचा टाइम्स भारी होतो, असं सांगण्याचा कोणी प्रयत्न करत असेल आणि त्यातून शेतकऱ्याचे भाव पाडत असतील तर त्यांना शेतकरी माफ करणार नाही. हे आंदोलन आपण सुरू करूया. या संदर्भात कांदा उत्पादकांची जी आघाडी आहे आमची, किंवा जे आमचे शेतकरी एकत्र आलेत, तिथे आपण एकत्र येतच आहोत. पण हे आता आव्हान आहे. प्रत्यक्ष आंदोलनाची गरज येऊ नये असं मला वाटतं. ॲग्रोशिवार माहितीसोबतच तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सोबत राहील. ॲग्रोशिवारनं किंवा मी व्यक्तिशः माझी ओळख कधीही दडवलेली नाही. गेल्या 30 वर्षाच्या पत्रकारितेमध्ये मी कधीही न घाबरता दडपणाखाली अशीच किंवा न घाबरता काम करत राहिलो आणि दडपणाखाली काम केलेलं नाही. ना कधी लाच घेतली, ना कधी कोणाच्या फायद्यासाठी माझ्या लेखणीचा वापर केला. पुढेही करत राहील. पण जिथं जिथं शेतकऱ्यांचं हित आहे तिथं हे करत राहील. कारण कांद्यामुळे आमचं शेत विकलं गेलं होतं. त्यामुळे माझे आजोबा हे शेतकरी होते आणि नंतर आमच्या पिढीच्या वाटेला ते आलं नाही आणि हे मी बघत आलेलो आहे. त्यामुळे मलाही वाटतं, मी पण ग्रामीण भागात राहतो आहे. त्यामुळे माझं नाव, माझी ओळख, माझे मेल ID, माझे फोन नंबर लपवलेले नाहीत. ॲग्रोशिवार सुरू झाल्यापासून पहिल्या दिवसापासून मी सांगतोय की बाबा मी निफाड तालुक्यातला आहे, नाशिकचा आहे, माझं नाव पंकज जोशी विंचुरकर आहे, मी एक पत्रकार आहे, मी कुठे कुठे राहिलो ते पण मी तुम्हाला सांगितलं. माझा मेल ID mediashilpa@gmail.com. माझी संस्था, माझ्या संस्थेचं नाव, जिथं मी पुस्तक लेखनाचं काम करतो आता पत्रकारिता सोडून, हे सगळं तुम्हाला शेतकऱ्यांना माहिती आहे. ॲग्रोशिवारनं मी पंकज किंवा मी जोशी
अशी ओळख शॉर्टमध्ये देऊन आणि तोंड लपवण्याचं किंवा केवळ कांदे दाखवून पाठीमागनं आवाज काढून असे उद्योग केलेले नाहीत. त्यामुळे ॲग्रोशिवार नाफेडचे घोटाळे असो नाही तर शेतकऱ्यांचं आंदोलन असो, नेहमीच तुमच्यासोबत आहोत. त्यामुळे या 3 गोष्टी लक्षात ठेवा. आणि आता जे पुढच्या आठवड्याचे भाव कसे राहतील या संदर्भात शक्य झालं तर आज संध्याकाळी आपण सांगणार आहोत. मी कबूल केलं आहे, मला माहिती आहे. संध्याकाळी आपण सदस्यांसाठी व्हिडिओ जो आहे तो करू. उद्या रविवार विशेषमध्ये तर भेटूच. ज्यांनी अजूनही जॉईनच्या बटनावर क्लिक केलं असेल ते जॉईनचं बटन क्लिक करा, मेंबरशिप घ्या. कारण तिथे आपण जिल्हावार सविस्तर खरेदी विक्रीचा सल्ला देत असतो. अनेकांना त्याचा फायदा झाला आहे. हे पैसे कमवण्यासाठी नाही, पैसे कमवण्याचा व्यवसाय माझा वेगळा आहे. केवळ शेतकरी जागृत व्हावा, हे व्रत घेतलंय ते चालू राहील. मान्य आहे, त्यातनं काय 2-5 रुपये येतील ते मी नाकारत नाही आहे, पण त्याच्यातनं तुम्हाला फायदा मिळतो आहे. आणि ही माहिती कोणी चोरून दुसरीकडे त्याचा चुकीचा वापर करू नये, हा त्याचा उद्देश आहे. जोडून राहा. पुन्हा एकदा तुम्हाला स्वातंत्र्य दिवसाच्या भरपूर शुभेच्छा. जागृत व्हा, माहिती सक्षम व्हा, हीच या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं इच्छा. मी तुमचा कृषी मित्र पंकज जोशी विंचुरकर, निफाड, नाशिकहून.